नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी कैरीचा हिरवागार, थंडगार आणि शरीराला आणि मनाला थंडावा देणारा शरबत बनवलेला आहे। खूप छान असा होतो। हे पाहू शकता तुम्ही, एकदम मस्त असा होतो। लिंब सध्या खूप महाग झालेली आहेत, म्हणून कैरी कशी पण उपलब्ध होते, म्हणून मी हा सरबत बनवलेला आहे। कैरीचं सरबत बनवण्यासाठी इथे 2 चमचे सब्जा घेतलेला आहे आणि हा सब्जा आता स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तो एका चहाच्या गाळणीमध्ये टाकायचा आहे आणि त्याला असं चमच्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे। सुरुवातीला सब्जा धुवून घ्यायचा आहे, नंतर एका वाटीमध्ये हा सब्जा काढून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये पाणी घालायचं आहे भिजण्यासाठी। हा आता बाजूला ठेवून द्यायचा आहे। त्यासाठी कुठल्याही कैऱ्या तुम्ही वापरू शकता, शक्यतो आंबट असतील तर त्या वापरा, कारण सरबत हे आंबट कैरीचं छान होतं। आता या ज्या कैऱ्या आहेत त्या स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। आता याचे देठ हे कापून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा जो चीक आहे त्याचा वास येत नाही सरबतामध्ये। आणि आता याच्या साली काढून घ्यायच्या आहे। साली काढून झाल्या की कैरी ही किसून घ्यायची आहे। या प्रकारे सर्व साली या काढून घ्यायच्या आहेत। इथे ही जी कैरी आहे ती केशर आंब्याची कैरी मी वापरलेली आहे। कैरी इथे किसून घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये कैरी ही घालून घ्यायची आहे। आता त्यानंतर पुदिना पण यामध्ये घालायचा आहे। हे आलं घेतलेलं आहे, आलं घालायचं आहे आणि जिरे घालायचे आहे। आता हे सर्व पाणी घालून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। हे पहा, या प्रकारे ही पेस्ट करून घ्यायची आहे। त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर चाळणी ठेवायची आहे आणि हे चाळणीमध्ये ओतून सर्व गाळून घ्यायचं आहे। आता हे एका चमच्याने किंवा पळीने असं हलवून घ्यायचं आहे। मिक्सरचं भांडं पण धुवून घ्यायचं आहे, त्यामध्ये पाणी घालून। हे आता सर्व व्यवस्थित असं गाळून तयार झालेलं आहे। आता हे बाजूला ठेवून द्यायचं आहे। हे पहा, गाळून असा मस्त रंग आलेला आहे। आता यामध्ये जेवढं तुम्हाला सरबत हवं आहे तेवढं तुम्ही करायचं आहे। आता 2 कैऱ्यांचं जवळजवळ 1 ते 1.5 लिटर हे सरबत होतं। कैरीच्या आंबट गोड चवीवर ते अवलंबून असतं। त्यानंतर यामध्ये 1 चमचा हे काळं मीठ घालायचं आहे आणि अर्धा चमचा साधं मीठ घालायचं आहे। आता या सरबतामध्ये साखर घालायची आहे। साखर ही चव घेतच घालायचं आहे सरबताची। सुरुवातीला 1 वाटी मी इथे साखर वापरणार आहे आणि व्यवस्थित असं हलवून घेऊन साखर ही विरघळून घ्यायची आहे। आता हे सर्व मिक्स करून झालेलं आहे आणि इथे आता चव घेऊन पाहिजे आहे। जर आंबट लागत असेल तर थोडंसं यामध्ये साखर घालायची आहे थोडीशी। आता व्यवस्थित इथे साखरेचं प्रमाण पडलेलं आहे।
सरबत तयार करण्यासाठी इथे मी माठातल्या पाण्याचा वापर केलेला आहे आणि यामध्ये आता हे पहा, इथे हा सब्जा एकदम मस्त असा फुगून तयार झालेला आहे, भिजलेला आहे एकदम छान असा। आणि हा सब्जा यामध्ये लगेच मिक्स करायचा नाही, हा बाजूलाच ठेवायचा आहे। ग्लासमध्ये ज्यावेळेस सरबत ओततो त्यावेळेस एक एक चमचा हा भिजलेला सब्जा त्यामध्ये टाकायचा आणि मग हे सरबत त्यामध्ये ओतायचं। हा सरबत इथे तयार झालेला आहे। ज्यावेळेस आपल्याकडे घरात लिंबू नसतं, कैरी असते, त्यावेळेस हा सरबत नक्की तुम्ही बनवा, कारण सध्या लिंब खूप महाग झालेले आहे, कैरी सहज मिळून जाते कशी पण। हे पहा, इथे हा एका जारमध्ये मी सरबत घालून ठेवलेला आहे। आता या ग्लासामध्ये एक एक चमचा सब्जा घालायचा आहे आणि त्यानंतर बर्फाचे तुकडे घालायचे आहेत। एकदम छान थंडगार असा हा सरबत तयार आहे, हे पाहू शकता तुम्ही। या प्रकारे जर सरबत बनवला तर मुलंही खुश, पाहुणेही खुश आणि मस्त असा हा सरबत तयार झालेला आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।